तर जेवणाच्या ताटाला तर तुम्ही नमस्कार केला. आज आपण त्यांना नमस्कार करू ज्यांच्या मेहनतीने आपल्या ताटात अन्न पडले. सर्व शेतकऱ्यांचे आणि त्या बैलजोडींचे खूप खूप आभार. तर मी काय म्हणतो, मेहनत या शब्दाला ना त्या बैलजोडीसाठी एकतर कॉपीराईट करा, एकतर त्याचा ट्रेडमार्क करा, नाहीतर पेटंट करून घ्या. तर आजचा विषय असा आहे, मेहनत. मेहनतीला ना शेंड व गुळ असावं, कारण की बिना दिशानी आणि त्याच्या मागे असणारा उभा सारथी यांच्या बिना ती मेहनत व्यर्थ समजली जाते आणि त्याला फळ पण लागत नाही. अर्थातच ती बैलजोडी जिच्या समोर दिशा असावी आणि मागे कोणतरी सारथी. किती कमाल आहे ना तुम्ही एका मुक्या जनावरासाठी एक अख्खा दिवस सण साजरा करता. त्याला काहीच घेणं देणं नाही, तो तर त्याचं काम करतोच, पण तरी वर्षातनं एक दिवस, त्याचा दिवस, त्याच्या हक्काचा दिवस, त्याच्या मनाचा दिवस, त्याची सजावट का असेना, त्याला पूर्ण गावभर का फिरून आणणे असो, त्याचा वाटा खरंच खूप मोठा आहे. येत्या काळी मोठ्या मशीनीही येईल, असंही तंत्रज्ञान येईल की बैलजोडी मशीन रिप्लेस करेल, पण त्याच्या मेहनतीला कालही तोड नव्हता, आजही नाही आणि उद्याही नाही. तो उरून पुरतो, मशिनीपेक्षा कमी नाही. तर तुमच्या ओळखीतील सर्व शेतकरी बांधवांना कॉमेंट्समध्ये टॅग करून थँक्यू म्हणा व व्हिडिओ शेअर करा. तर आता दोनच विषय राहिलेले आहे. एक, असे मेहनत करणारे बैल व्हा की तुमच्या मागे एक असा सारथी आहे की जो तुम्हाला व्यवस्थित दिशा दाखवेल, किंवा एक असे सारथी व्हा की तुम्ही अशा बैलांना दिशा दाखवाल. लक्षात ठेवा, शेवटी चुकीच्या दिशेने केलेली मेहनत फळ देत नाही व ती मेहनत व्यर्थ समजली जाते. सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. जय बळीराजा. तर आपल्याला असं भरपूर काही बोलायचं आहे, भरपूर प्रश्न आहे, भरपूर प्रश्नांची उत्तरे मिळवायची आहे. आपण बोलत राहूच. येत्या काळी असे व्हिडिओज येतील. शेअर करा आणि फॉलो करा. ऑल इज वेल, दिल से.